सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत. आजच्या लेक्चरमध्ये आपण जीके वरती काय संभाव्य प्रश्न घेऊ. ते स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असतील. तरी सर्वांना विनंती करायला व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, नुकतीच आपण मिशन अधिकारी ही बॅच लॉन्च केली आहे. याच्यावरचे 16 भाग झाले आहे. हा भाग 17 सुरू आहे आणि ह्याच लेक्चरमध्ये चालू घडामोडी प्रश्न सुद्धा असतील. टॉपिक वाईज टेस्ट सिरीज बघितल्या नशाल तर बघा, प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळून जाणार. क्रॅक महाराष्ट्र भरती एक्झाम ह्यात मित्रांनो बॅच कोर्सेस, पोलीस भरती, सहसेवा भरती, तलाठी भरती, आरोग्य सेवा भरती आणि अदर एक्झामसाठी जर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. हाय बॅच टायमिंग बघून घ्या. हाय आपला महाराष्ट्र प्रिय असा तो महाराष्ट्र आमचा. चला तर लेक्चरला सुरुवात करू. पंचायत राज प्रणालीमध्ये ग्रामसभा यांचा समावेश असलेली संस्था कोणती? तुम्हाला काय म्हटलं? पंचायत राज प्रणालीमध्ये ग्रामसभा यांचा समावेश असलेली संस्था कोणती आहे? तर मित्रांनो, गावाच्या मतदार यादीत नोंदणी केलेल्या सर्व लोक समाविष्ट असतात. ही आहे, लक्षात राहू द्या. गुणसूत्रेमध्ये काय स्थित असतात? गुणसूत्रामध्ये काय स्थित असतात? तर केंद्रक. गुणसूत्रामध्ये काय स्थित असतात? तर मित्रांनो केंद्रक. आणि गुणसूत्राचे जोड्या किती आहेत? पुढे असाही प्रश्न येऊ शकते. खालीलपैकी गुणसूत्राचे एकूण जोड्या किती आहेत? जोड्या म्हटलं तर जोड्या 23 आहे. पुढे प्रश्न असा येऊ शकते, गुणसूत्रे एकूण किती आहेत? गुणसूत्रे एकूण म्हटलं तर 46, गुणसूत्राचे जोड्या म्हटलं तर 23. आणि गुणसूत्रेमध्ये काय स्थित असते? तर केंद्रक स्थित असते. 1965च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते? भारत-पाक युद्ध केव्हा झालं मित्रांनो? 1965 मध्ये. आणि त्यावेळेचे भारताचे पंतप्रधान कोण होते? तर लाल बहादूर शास्त्री होते. ऑप्शन क्रमांक 4 100% बरोबर राहणार. संपूर्ण क्वेश्चन मित्रांनो संभाव्यत आहेत. बुक आणि पेन घेऊन बसा, संपूर्ण क्वेश्चन लिहून घ्या. मॅरेथॉन हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगडमध्ये माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे. ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? 1961 मध्ये झाली. एक क्वेश्चन इथेच निघाला मित्रांनो. ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? 1961 मध्ये झाली. आणि तेव्हा मित्रांनो कोणता वृत्तपत्र गट या पुरस्कारामध्ये आहे? गट या पुरस्कारामागे कोणता वृत्तपत्र आहे? तर द टाइम्स ऑफ इंडिया आहे. लक्षात राहू द्या. खालीलपैकी सर्वात मोठी पेशी निवडा. मोठी पेशी नाही पाहिजे मित्रांनो, इथे पाहिजे लांब पेशी. इथे मोठी चुकून झालं. तर खालीलपैकी सर्वात लांब पेशी कोणती आहे? लांब पेशी कोणती आहे मित्रांनो सर्वात मोठी? तर चेतापेशी ही सर्वात लांब पेशी राहते. लक्षात राहू द्या. आणि सर्वात मोठी पेशी म्हटलं तर सर्वात मोठी पेशी कोणती आहे? अंडपेशी. अंडपेशी हे सर्वात मोठी पेशी आहे. आणि सर्वात छोटी पेशी म्हटलं तर मायक्रोप्लाझ्मा आहे. सर्वात छोटी पेशी कोणती आहे? मायक्रोप्लाझ्मा. आणि सर्वात मोठी पेशी कोणती आहे? अंडपेशी. आणि सर्वात लांब पेशी कोणती आहे? चेतापेशी. इथे प्रश्न दिलेला नाही, मी सांगतो तुम्हाला. आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. लक्षात राहू द्या. खालीलपैकी कोणते प्रश्न योग्य आहे? तर राज्यसभेचे 12 सदस्याची राष्ट्रपती नेमणूक करतात. ऑप्शन अ 100% बरोबर राहणार. राज्यसभा कायमस्वरूपी सभागृह मानले आहे. हा देखील मित्रांनो बरोबर आहे. आणि दर 2 वर्षांनी राज्यसभेतील 5 वर्षांचा, इथे बघा का म्हटलं, 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला 1/3 सदस्य नियुक्त होतात. तर मित्रांनो 5 वर्षांचा नाही, 6 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेले सदस्य 1/3 सदस्य नियुक्त होतात. इथे 5 दिलं म्हणजे ऑप्शन क हा चुकीचा आहे. आपल्याला योग्य जोड्या ओळखायच्या होत्या. कोणत्या आहेत? तर अ आणि ब योग्य आहे. आता बघा ऑप्शनमध्ये अ ब कुठे दिसतो? तर ऑप्शन 3 मध्ये अ आणि ब योग्य आहे. ऑप्शन 3 100% बरोबर राहणार. भारतीय दंडसंहिता निर्मिती केव्हा करण्यात आली? कॅनिंगच्या काळात करण्यात आली मित्रांनो. लक्षात राहू द्या. दंडसंहिता आणि निर्मिती मॅकॉले यांनी केली. भारतीय दंडसंहिता निर्मिती केव्हा झाली? हे बघा, पहिले सांगतो. निर्मिती कोणी केली? मॅकॉले यांनी केली. कोणाच्या कार्यकाळात केली? तर कॅनिंगच्या कार्यकाळात केली. आणि निर्मिती केव्हा करण्यात आली? तर 1860 मध्ये. भारतीय दंडसंहिता निर्मिती 1860 मध्ये करण्यात आली. देशातील पहिल्या आधार कार्ड धारक महिलाचे नाव काय? आधार धारक महिलाचे म्हटलं तुम्हाला नाव सांगा. तर त्यांचं नाव आहे रंजना सोनवणे. हे मित्रांनो देशातील पहिल्या आधार कार्ड धारक महिला आहेत. लक्षात राहू द्या. आणि रंजना सोनवणे कुठच्या आहेत? तर नंदुरबार ह्या जिल्ह्यातून येतात रंजना सोनवणे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात हळद संशोधन केंद्र आहे? हळद संशोधन केंद्र मित्रांनो महाराष्ट्रातील सांगली या ठिकाणी आहे. वन रँक वन पेन्शन ही योजना कोणासाठी लागू केली आहे? वन रँक वन पेन्शन ही योजना मित्रांनो
माजी सैनिकाकरती राबवण्यात आलेली आहे? खालीलपैकी कशाला अरबी समुद्राची राणी म्हणून ओळखतात? तर याचं ॲन्सर राहणार मित्रांनो यापैकी नाही, कारण की कोचीनला म्हणतात. अरबी समुद्राची राणी कोणाला म्हणतात? कोचीनला. आणि ऑप्शनमध्ये कोचीन आहे नाही. आणि अरबी समुद्राची राणी कशाला म्हणतात? कोचीनला म्हणतात. आणि दख्खनची राणी कशाला म्हणतात? दख्खनची राणी पुणेला म्हणतात. नीती आयोगाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर नीती आयोगाचे मुख्यालय हे मित्रांनो नवी दिल्ली या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत, लक्षात राहू द्या. कान्हेरी गृहा, एक मिनिट अंडरलाईन करतो जेणेकरून तुमच्या लक्षात येणार. कान्हेरी गृहा महाराष्ट्रामधील कोणत्या राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरामध्ये स्थित आहे? तर कान्हेरी गृहा हे कोणाच्या परिसरामध्ये स्थित आहे? तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांच्यामध्ये स्थित आहे, लक्षात राहू द्या. महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री कोण आहे? महिला आणि बाल कल्याणचे केंद्रीय मंत्री कोण आहेत? तर स्मृती इराणी हे महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री ठरलेले आहेत. रोधा कथा, हे बघा रोधा कथा म्हटलं इथे तुम्हाला. रोधा कथा खालीलपैकी कोणत्या एककात मोजतात? तर रोधा कथा हे मित्रांनो ओहम मीटरमध्ये मोजतात. रोधा कथा म्हटलं तुम्हाला. रोधा कथा हे कोणत्या एककात मोजतात? तर ओहम मीटरमध्ये. आणि फक्त तुम्हाला असं विचारलं तर रोध कशात मोजतात? तर रोध हा मित्रांनो ओहममध्ये आणि रोध कथा ओहम मीटरमध्ये. वाहनांना खाचयुक्त टायर्स बसवलेले असतात जेणेकरून त्यामुळे काय निर्माण होतो? वाहनांना खाचयुक्त टायर बसवलेले असतात जेणेकरून त्यामुळे काय होतं? तर घर्षण वाढते. काय वाढते? घर्षण वाढते. हा मूलद्रव्य अधिकारी घोषित करणारे पहिले राज्य आहे. इंटरनेट हा मूलभूत अधिकार घोषित करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर केरळ आहे. केरळ हे मित्रांनो इंटरनेट हा मूलभूत अधिकारी घोषित करणारे पहिले राज्य केरळ बनलेले आहे. नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर नरनाळा हा अकोल्यामध्ये आहे. जैन धर्माचे प्रथम तीर्थकर कोण होते? जैन धर्माचे प्रथम तीर्थकर हे ऋषभदेव होते. कोण होते? ऋषभदेव हे जैन धर्माचे प्रथम तीर्थकर होते. आणि जैन धर्माचे 24वे तीर्थकर कोण होते? 24वे तीर्थकर हे महावीर होते आणि पहिले ऋषभदेव. संत चोखामेळा समाधी कोणत्या ठिकाणी आहे? संत चोखामेळा समाधी हे मंगळवेढा या ठिकाणी आहे. पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यालय हे जबलपूरमध्ये आहे. म्हणजे जबलपूर कोणत्या ठिकाणी येतो? MP मध्ये. मध्य प्रदेशमध्ये जबलपूर येतो आणि पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यालय जबलपूरमध्ये आहे. भारताचे दुसरे राष्ट्रपती कोण होते? तर भारताचे दुसरे राष्ट्रपती हे राधाकृष्णन होते. यस, राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. अणुऊर्जा केंद्रामध्ये अणुभट्ट्यामध्ये कोणत्या प्रक्रियाद्वारे निर्मिती केली जाते? तर केंद्रकीय विभाजकद्वारे अणुभट्टीमध्ये निर्मिती केली जाते. हे बघा, अणुऊर्जा केंद्राच्या अणुभट्टीमध्ये कोणत्या प्रकारेद्वारे ऊर्जा निर्मिती केली जाते? तर केंद्रीय विभाजकद्वारे निर्मिती केली जाते. पवनार येथील परमधाम आश्रम कोणाच्या द्वारे स्थापित केला गेला? हे बघा, परमधाम आश्रम कुठे आहे? वर्धा या ठिकाणी आहे. आणि तो कोणाच्या द्वारे स्थापित करण्यात गेला? तर आचार्य विनोबा भावे यांच्याद्वारे स्थापित करण्यात गेला. हे बघा, क्वेश्चन खूप येतात त्याच्यावरून. पवनार येथील परमधाम आश्रम कोठे आहे? तर वर्धा या ठिकाणी आहे. आणि कोणी स्थापित केलं? तर आचार्य विनोबा भावे यांनी स्थापित केलं. आणि आचार्य विनोबा भावे हे मित्रांनो पहिले रॅमन मॅग्सेस पुरस्कार देखील आचार्य विनोबा भावे यांना पहिला रॅमन मॅग्सेस पुरस्कार देखील मिळालेला आहे. भूदान चळवळीचे जनक देखील आचार्य विनोबा भावेच आहेत. आणि पहिले वैयक्तिक सत्याग्रही देखील आचार्य विनोबा भावेच आहे. संपूर्ण क्वेश्चन लिहून घ्या मित्रांनो. ह्या जे क्वेश्चन मी अदर सांगत आहे याच्यावरती जास्तीत जास्त एक्झामला पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. तृतीयपंथ यांना सरकारी नोकरीमध्ये 1% आरक्षण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते? ते देखील तुम्हाला म्हटलं. तृतीयपंथ सरकारी नोकरीमध्ये 1% आरक्षण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते ठरलेले आहेत? तर कर्नाटक.
बन्नर पट्टा, इथं घट्टा पाहिजे मित्रांनो, पट्टा झाले तिथे, एक मिनिट, बन्नर घट्टा पाहिजे, इथे पट्टा झाला. बन्नरघट्टा राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यात आहे? तर बन्नरघट्टा हा देखील मित्रांनो कर्नाटकमध्ये आहे. आणि मित्रांनो तृतीयपंथ यांना सरकारी नोकरीमध्ये 1% आरक्षण देणारे पहिले राज्य देखील कर्नाटक आहे. आणि बन्नरघट्टा देखील कर्नाटक याच राज्यात आहे. भारतीय वायुदल दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तुम्हाला काय म्हटलं? वायुदल म्हटलं. वायुदल हा मित्रांनो 8 ऑक्टोबरला साजरा केला जातो. आणि भूदल मित्रांनो 15 जानेवारीला साजरा केला जातो. हे बघा, वायुदल 8 ऑक्टोबरला साजरा केला जातो, भूदल 15 जानेवारीला साजरा केला जातो, नौदल 4 डिसेंबरला साजरा केला जातो. NIA कशाचे संक्षिप्त रूप आहे? NIA हे मित्रांनो नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे संक्षिप्त रूप आहे. आणि नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीची स्थापना 2008 मध्ये झाली आणि त्याचे प्रमुख कोण आहेत? कुलदीप सिंग हे NIAचे प्रमुख आहेत. स्त्री पुरुष तुलना 1882 साली हे पुस्तक कोणी लिहिले? क्वेश्चन असे येऊ शकतात. स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक कोणी लिहिले? ताराबाई शिंदे यांनी लिहिले. आणि कोणत्या साली लिहिले? 1882 मध्ये लिहिले. संत ज्ञानेश्वराचे संपूर्ण नाव काय आहे? संत ज्ञानेश्वराचे संपूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी आहे. ज्या दोषामुळे व्यक्ती दूरच्या वस्तूंना स्पष्टपणे पाहू शकत नाही त्याला काय म्हणतात? हे बघा, तुम्हाला काय म्हटलं? दूरच्या वस्तूंना स्पष्टपणे पाहू शकत नाही तर त्याला काय म्हणतात? लघुदृष्टी दोष, मायपोमिया. हे बघा, दूरच्या वस्तूंना स्पष्टपणे आपण बघू शकत नाही त्याला काय म्हणतात? लघुदृष्टी दोष म्हणतात. आणि त्याला देखील मायोपिया देखील म्हणतात. आणि मित्रांनो, ज्या दोषामुळे व्यक्ती जवळच्या वस्तूंना स्पष्टपणे पाहू शकत नाही, जवळच्या, इथे म्हटलं दूरचा कोणता तर लघुदृष्टी दोष आहे. आणि जवळच्या वस्तूंना स्पष्टपणे पाहू शकत नाही त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात दूरदृष्टिता. 1 सेंटीमीटर म्हणजे किती? तर 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर. कोणत्या शहराला श्रीलंकाची नवीन राजधानी ठरली आहे? श्रीलंकाची नवीन राजधानी ठरलेली आहे तर श्री जयवर्धने कोट्टे. सौरभट्टीत कोणत्या प्रकारे आरसे वापरतात? तर सौरभट्टीमध्ये आंतर्वक आरसे वापरतात. भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? एकमेव जिवंत ज्वालामुखी भारतामध्ये कोणती आहे? तर बॅरन बेट आहे. आणि कोणत्या ठिकाणी आहे? अंदमान बेटावरती आहे. लक्षात राहू द्या, अंदमान बेटावरती बॅरन बेट हे जिवंत ज्वालामुखी आहे. भारताचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? हे बघा, तुम्हाला भारताचे मुख्य माहिती आयुक्त विचारलं तर भारताचे मुख्य माहिती आयुक्त यशवर्धन कुमार सिन्हा हे भारताचे मुख्य माहिती आयुक्त आहेत. आणि भारताचे पहिले माहिती आयुक्त हे वजाहत हबीबुल्ला आहेत. हबीबुल्ला हे भारताचे पहिले माहिती आयुक्त आहेत. आणि महाराष्ट्रातले माहिती आयुक्त हे सुमित मलिक आहेत. हे बघा, आता अगेन सांगतो मी, भारताचे मुख्य माहिती आयुक्त यशवर्धन सिन्हा आहे. भारताचे पहिले माहिती आयुक्त हे वजाहत हबीबुल्ला आहे. महाराष्ट्रातले माहिती आयुक्त हे सुमित मलिक हे आहेत. शांती स्वरूप भटनागर पुरस्कार कशासाठी दिला जातो? भटनागर पुरस्कार हा मित्रांनो विज्ञानमध्ये अद्वितीय योगदान देणे म्हणजे अद्वितीय योगदान जो देतो त्याला भटनागर पुरस्कार देतात. लक्षात राहू द्या, भटनागर पुरस्कार कशासाठी देतात? विज्ञानामध्ये अद्वितीय योगदान देणे, त्यासाठी भटनागर हा पुरस्कार दिला जातो. मुंबई शहर पोलीस आयुक्त कोण आहेत? सांगा. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे आहेत. कोण आहेत? मुंबईचे पोलीस आयुक्त हे, मुंबई शहराचे पोलीस आयुक्त हे कोण आहेत? संजय पांडे हे आहेत. आणि मित्रांनो, श्री राकेश मारिया यांचं आत्मचरित्र कोणतं आहे? लेट मी से इट नाव हे राकेश मारियाचे आत्मचरित्र आहे. गंगा नदी खोऱ्याने भारताच्या पृष्ठभागाचा किती टक्के भाग व्यापला आहे? गंगा नदीने भारताचा पृष्ठभागाचा किती टक्के भाग व्यापलेला आहे? तर 26%. 26% भाग हा गंगा नदीने भारताच्या पृष्ठभागाचा व्यापलेला आहे.
आणि गोदावरी नदीने महाराष्ट्राचा किती टक्के भाग व्यापला आहे? गोदावरी नदीने महाराष्ट्राचा एकूण भाग 49 व्यापलेला आहे. गोदावरी नदीने महाराष्ट्राचा एकूण भाग किती व्यापलेला आहे? 49. गोदावरी नदीने भारताचा एकूण किती भाग व्यापलेला आहे? हे बघा, महाराष्ट्राचा 49 आणि भारताचा गोदावरी नदीने 10% भाग व्यापला आहे. आणि गंगा नदीने भारताचा पृष्ठभागाचा किती टक्के भाग व्यापला आहे? 26%. अगेन सांगतो बघा, इकडे बघा, हे बघा, गंगा नदीने भारताच्या पृष्ठभागाचा किती टक्के भाग व्यापला आहे? 26% भाग व्यापलेला आहे. गोदावरी नदीने महाराष्ट्रातला किती टक्के भाग व्यापला आहे? महाराष्ट्रातला गोदावरी नदीने 49% भाग व्यापलेला आहे. गोदावरी नदीने भारताचा एकूण किती भाग व्यापलेला आहे? भारताचा एकूण 10% भाग व्यापलेला आहे. सौदी अरेबियाची राजधानी कुठे आहे? तर या ठिकाणी सौदी अरेबियाची राजधानी आहे. आणि UAEची राजधानी अबुधाबी या ठिकाणी आहे. दिल्लीजवळ यमुना नदी यामुळे प्रदूषित झाली आहे. कशामुळे? यमुना नदी दिल्लीमध्ये कशामुळे प्रदूषित झालेली आहे? कशामुळे झाली? कारण की तिच्या काठावरील औष्णिक केंद्रामुळे. म्हणजे दिल्लीजवळ यमुना नदी कशामुळे दूषित झाली आहे? औष्णिक केंद्रामुळे. कोणत्या नेत्यास राष्ट्रसंत या पदवीने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपती असताना गौरवले आहे? तर कोणाला? तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत या पदवीने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी म्हटलेले आहे. आणि तेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे राष्ट्रपती होते, तेव्हा म्हटलं होतं यांनी राष्ट्रसंत या पदवीने सन्मानित तुकडोजी महाराज यांना केलं होतं. हवेली येथील सिंहगड किल्ल्याला पूर्वी काय म्हणून जाणले जात होते? हवेली या ठिकाणी संपूर्ण क्वेश्चन घेतलं. हवेली. सिंहगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय? तर सिंहगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव कोंढाणा होते. आणि हवेली येथील सिंहगड किल्ल्याला पूर्वी काय म्हणत होते? तर कोंढाणाच म्हणत होते. अशा तरीकेने 45 क्वेश्चन झाले. आता घेऊ मित्रांनो आपण टॉप 5 क्वेश्चन चालू घडामोडीवर संबंधित, जेणेकरून एक्झामला येण्याची दाट संभाव्यता राहते. मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कुणाची नेमणूक झाली आहे? हे बघा, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्षपदी खालीलपैकी कुणाची नेमणूक झालेली आहे? सांगा. डॉक्टर राजा दीक्षितची नेमणूक झालेली आहे. मराठी विश्वकोश निर्मितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर राजा दीक्षितची नियुक्ती झालेली आहे. खालीलपैकी कोणत्या बँकेने भारतातील बँकिंग व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे? कोणत्या बँकेने भारतातील बँकिंग व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे? कोणती बँक आहे ती? सिटी बँक आहे. आणि सर्वोत्कृष्ट बँक कोणती आहे? DBS बँक आहे. DBS बँकला सर्वोत्कृष्ट बँक असं देखील म्हणतात. आणि कोणत्या बँकेने भारतातील बँकिंग व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर सिटी बँक आहे ते. मलेरकोटला हा खालीलपैकी कोणत्या राज्यातील नवीन 23वा जिल्हा ठरला आहे? नवीन 23वा जिल्हा कोणता आहे? तर मलेरकोटला आहे. आणि ते कोणत्या राज्यातील जिल्हा ठरलेला आहे? सांगा. तर मित्रांनो, पंजाब या राज्यातील जिल्हा ठरलेला आहे मलेरकोटला. आणि तो मित्रांनो नवीन 23वा जिल्हा म्हणून ठरणार आहे. आणि आंध्र प्रदेशमध्ये एकूण किती जिल्हे आहेत? आंध्र प्रदेशमध्ये एकूण 13 जिल्हे आहेत. अबी अहमद यांनी खालीलपैकी कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे? हे बघा, अबी अहमद यांची पंतप्रधान म्हणून निवड झालेली आहे. आणि कोणत्या देशाचे झाली आहे? ते इथिओपियाचे झाली आहे. इथिओपियावरून काही लक्षात येते का मित्रांनो तुम्हाला? टेड्रॉस ॲधनॉम. टेड्रॉस ॲधनॉम. चला पुढे घेऊ क्वेश्चन. 20,000 आंतरराष्ट्रीय धावा करणारी जगातील पहिली महिला क्रिकेटपटू, ज्यांनी मित्रांनो 20,000 धावा आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केलेल्या आहेत, होण्याचा मान खालीलपैकी कोणाला मिळाला? तर कोणाला मिळाला? मिथाली राज यांना. अशा तरीकेने मित्रांनो आजचं लेक्चर इथेच समाप्त करू. जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना लेक्चर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.